त्रिवेणी वासम आहे. मी वरळी कोळीवाड्यात राहते. आधी मी म्हणजे रेडीमेड फ्रॉक शिवायची, मी बाहेरून आणून शिवते मी, पण मला म्हणजे ॲडव्हान्स कोर्स करायचा होता. सो आत्ता रिसेंटली मी जो क्लासला होती तेव्हा मी बॅनर बघितले टेलरिंगचा आणि मला सुट्टी पण पडणार होती, सो मी फ्री होती. तर टेलरिंगचा क्लास बघू आत्ता बघायला जाऊ तर टेलरिंगची फीस खूप जास्त आहे, अगर आपण बाहेरून शिकायला गेलो तर. सो आता फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आपल्याला शिकायला पण काय भेटतं आहे आणि अजून साईड बाय साईड आपली इन्कम पण होईल त्याच्यातून. सो मला टेलरिंगबद्दल काहीच नव्हतं माहिती, मला झिरो नॉलेज होता. मध्ये आले ॲक्च्युली मी थोडं शिकलेलेच होते, पण काय शिक्षण कधी वयाला बंधन नसतं शिकायला. त्यामुळे मी सिनियर सिटीजन असले तरी मी बहुतेक मिळेल ना तिथे ॲडमिशन घेते आणि मला अजूनही शिकायला आवडतं. आणि ॲक्च्युली शिकले, पण काय असतं नवीन नवीन मेथड मिळतात आपल्याला. या शिक्षणामधनं मी थोडंफार जे काही कच्चं आहे ते मी तुम्हाला दाखवते, जे शिकले आहे ते मी दाखवते. हे मी फ्रॉक शिवले. आणखीन ही बॅग आहे. ही बॅग मी काही मटेरियल म्हणजे असं साधं प्लास्टिक बॅग वगैरे यूज करून मी साधी अशी बॅग बनवली आणि त्याचं डेकोरेट केली. जे जे आम्ही म्हणजे विचारत गेलो ते सगळं मॅडमने आम्हाला शिकवलं की असं हे नाही बाबा, हे नाही आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही नाही शिकवणार, असं नाही. तर सगळं काही आम्हाला मॅडमनी शिकवलंय. आता मी बिंदास बोलू शकते, कोणीही येऊन दे माझ्याकडे, साडी शिव तर साडी शिवेन, ब्लाऊज शिव, कुठल्याही पॅटर्नचा शिव मी शिवेन, ड्रेस शिव, पट्टियाला, धोती पॅन्ट, प्लाझो, हे सगळं काही मी ह्या कोर्समधून शिकले. माझा ॲडव्हान्स कोर्स पण माझा आरतीजी फाउंडेशनतर्फे माझं पूर्ण झालेला आहे. सो थँक्यू आरतीजी फाउंडेशन, थँक्यू दीपा मॅडम, थँक्यू साक्षी मॅडम आणि थँक्यू आमचे मॅडम अंकिता मॅडम आणि 2 दिवसासाठी स्पेशल साडी शिकवायला आलेले आमचे वैभवी मॅडम. थँक्यू सो मच. मी सहभाग का घेतला कारण की माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे आणि आता शिक्षणाला खूप पैसा लागतो, गोष्टी लागतात मुलांसाठी करायला.